मुन्नार फिरायचा प्लॅन करताय तर हा 2 दिवसाचा प्लॅन तुम्ही अजिबात मिस करू नका. यात मी तुम्हाला मुन्नारच्या टॉप 10 जागा तर दाखवणारच आहे, त्याचबरोबर प्रायव्हेट कॅबचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहे, ज्यामुळे तुमची ट्रिप एकदम सोपी आणि आरामात होऊन जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोचीवरून मुन्नारकडे जाताना आपला डे 1 सुरू झाला आणि त्यामध्ये पहिलीच ऍक्टिव्हिटी म्हणजे झिपलाईन ऍडव्हेंचर. ह्या ऍडव्हेंचरचा अनुभव घेऊन आम्ही पुढे निघालो आणि आमचं स्वागत केलं मुन्नारच्या या मखमली आणि नयनरम्य टी गार्डनने. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हिरवळ आणि सुंदर असे टी गार्डन. त्यानंतर आम्ही भेट दिली टी म्युझियमला. चहाची पानं तोडण्यापासून ते चायपत्ती कसं तयार होतो हे इथे आपल्याला पाहायला मिळते. चहा प्रेमींसाठी तर ही एक जन्नत आहे. यानंतर आम्ही निघालो मुन्नारच्या सर्वात हायेस्ट पॉइंट कडे म्हणजेच टॉप स्टेशन कडे. वेस्टर्न घाटचा असा पॅनोरामिक व्ह्यू तुम्ही कधी पाहिलाय का, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. या सुंदर नजारांचा अनुभव घेत आम्ही थेट निघालो इको पॉइंटला. डोंगरांच्या मध्ये स्वतःचं नाव ओरडण्याची मजा जी आहे ना ती वेगळीच आहे. आणि त्यानंतर डे एंड केला आम्ही मट्टुपेट्टी डॅम वर. डे 2 ला अर्ली मॉर्निंग तुम्ही इराविकुलम नॅशनल पार्कला जाऊ शकता. त्यानंतर आपण जाणार आहोत बोटॅनिकल गार्डन मध्ये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आपल्याला बघायला भेटतील. आणि डे एंड ला आम्ही भेट दिली या सुंदरशा फ्लावर गार्डनला. इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रंगीबिरंगी फुलं बघायला आपल्याला भेटतील. रील्स आणि फोटोसाठी ही एक परफेक्ट जागा आहे. आता येऊया मेन पॉइंट कडे. तर ही कॅब आम्ही 2500 रुपयामध्ये पर डे साठी बुक केली आहे, ते पण 100 किलोमीटर. या बजेटमध्ये त्यांनी आम्हाला मस्त फिरवलं. त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर मी खाली स्क्रीनवर दिलाय. आणि जर का तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये डिटेल्स लिहा. चला तर आता निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशन म्हणजे टेकडीकडे. आता टेकडीमध्ये काय काय फिरलो, तिथे कोणती धमाल केली हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि जर का तुम्ही फॉलो केलं नसाल तर आत्ताच फॉलो करून घ्या.